अरे बापरे, काय पोटदुखी, काय कळ येते पोटात. अगं आई ग, गेले तरी कुठे सगळे. अगं आई ग, बापरे. अगं ये, कुठे गुंतली आहेस ग? हो आले. आई ग, अगं आई ग, बापरे. काय झालं? आई ग, काय होतंय? कसं होतंय? खूप पोट दुखतंय ग. जीव जातोय की राहतोय असं वाटतं. आता तर चांगले होते, लगेचच काय झालं असं? जा बघू, सर्वांना पटकन बोलवून आण. दिशा अगं आई ग, आई बघा बरं एकदा काय झालंय? काय करते? अभिषेकाची वेळ झाली आहे. काय झालं? बघा बरं काय झालंय? अरे अशी माझ्यावरती गर्दी करण्यापेक्षा चला जरा हवा येऊ द्या. जा बघू, इथे उभे राहण्यापेक्षा कुणी पटकन डॉक्टर वैद्यांना बोलवून. आणि हे बघा, काय शास्त्री मांत्रिक जो कोणी रस्त्यात दिसेल त्यांनाही घेऊन आणि एक माणूस त्या गुरुदेवांकडेही पाठवतो. त्यांना बोलवून राह म्हणावं. ते नसेले तर त्यांच्या शिष्यांना या म्हणावं. काय काय होत होते महाराज, गुरुदेव नाही आले? आम्ही आहोत ना सगळे इथं. कसले कसले पोटदुख ना? कसला पोटशूळ बाई? काहीच तर खाणं झालं नाही. काही तब्येत नाही. आणि गावात कसली साथ पण नाही. तरी काय करू? काय करू मी आता? काय करू? तेल लावू की काम लावू? काय करू मी आता? मला काही आराम पण नाही. अरे बाबा, काय होते महाराज, गुरुदेव नाही आले? म्हणजे पण मी इथे असा वेदनेने विवरत असताना त्यांच्या ठिकाणी घालायला नको का? ते खरं, पण त्यापूर्वी डॉक्टर वैद्य मांत्रिक यांच्या उपचारांनी बरं वाटलं तर विनाकारण त्यांना त्रास नको. आणि बरं वाटलं नाही तर मी ताबडतोब त्यांना घेऊन येईल. त्यांच्या आज्ञेवरूनच मी हा इथं आलो आहे. आणि थोडे तुम्हाला थोडे उपचारांची माहिती आहे का? मी तर अगदी तज्ञ आहे त्या बाबतीत. महाराज मात्र सर्व विद्या पारंगत आहे. ते पूर्वाश्रमी एक महान वैद्य, ज्योतिषी, मांत्रिक तर होते. अध्यात्मशास्त्रातही पारंगत होते. त्यांचे सामर्थ्य अलौकिक आहे. अरे बापरे, आता काय होणार माझं? कोण वाचवणार मला यातून? काय देवा, काय पुस्तक आलं रे एकाएकी? चांगलं भरलं घर, आनंदाने होते सगळे. हे पहावं नाही का दैवाला? या वेदना सोसायला ती होते ना. त्यांचं दुखणं मला यावं आणि हे अजून पण सगळेच पाहिजे. या वेदना सोसायला आणि मरायला देखील तयार आहे मी. एवढी काय चिंता करतेस गाई? नक्कीच बाबांनी भैयाच्या हॉटेलमध्ये कचोरी खाल्ली तरीच पोट दुखते त्यांचं. लिंबू काढले त्यांना, वाटेल थोड्या वेळाने कर. मला कशी देतेस? तू चुप काढते. जा तुझ्या कॉलेजला, मध्ये मध्ये लुडबुड नको करू. हो चाललीच आहे. फ्रेंडचा मिस कॉल आलाय मला. घ्यायला आला असेल तो. मी उलटीच वाटते.
मला. गाई ग. अरे बापरे, आता कोण वाचवणार मला? काय होणार माझं? काय होणार? काही होणार नाही. आम्ही आहोत ना सगळेजण इथे. ही बाबी आई, मुले, ही स्वामीनिष्ठ गडी माणसं, निसर्गविकार. आम्ही काय बसता बसता आहे तुला असं बिघडताना पाहून? डॉक्टर, ज्योतिषी, मांत्रिक, वैद्य सगळ्यांना बोलवायला माणसं मिळाली आहे. शनिवारात सगळे येऊन दाखल होती. एखाद्याची एखादी तरी गोळी लागली आणि फटाफट पोट साफ झाले की टेन्शनच नाही. ते बघ, आलाच मोटारीचा आवाज. आले वाटतं डॉक्टर साहेब. या या डॉक्टर साहेब या. आम्ही कधीची तुमची वाट पाहत आहोत. सकाळपर्यंत अगदी खणखणीत होता हा. आत्ताच्या आता अचानक पोट दुखायला लागलं. आई साहेब, केस फार सिरियस आहे. ऑपरेशन करावं लागणार आहे. हा एक्सपायर झाला आहे आता. ऑपरेशन केल्याशिवाय आता काही पर्याय उरलेला नाहीये. त्यापूर्वी आपण ब्लड, युरिन आणि सोनोग्राफी करून प्राथमिक तपासणी करून घेऊया. तत्पूर्वी मी त्यांना एक इंजेक्शन, झोपीचं इंजेक्शन देऊन देते. डोक्याचं इंजेक्शन आधीच तर या वेदनेने ग्लानी आल्यासारखी झाली आणि डॉक्टर ऑपरेशनची तयारी करेपर्यंत सहज 3-4 तास लागतील. तोपर्यंत मी काही वाचत नाही. तेव्हा तसदी घेऊ नका. दिवाणजी, डॉक्टरांना फी देऊन टाका पटकन आणि रवानगी करा पटकन. रे बा, काय करू? नुसती द्या, फी द्या. दिवाणजी आलेच वैद्य बुवा. या या वैद्य बुवा या. चला बाजूला काय झालं यांना? बरं ठीक आहे. अवस्था तर फार गंभीर आहे. वायूचा प्रकोप झाला आहे यांना. काही सिद्ध मात्रा दिल्याशिवाय त्यांना बरं वाटणार नाही. खर्चही बरा होईल. लवकरच सुवर्ण भस्मासाठी 1500 रुपये घरी पाठवून द्या. म्हणजे मी कामाला लागतो. मात्रेचे 2 वळसे जिभेवर पडतात. शेतीने वेदनेतून मुक्त होऊन उठून बसतील. अहो वैद्य बुवा, आपली मात्रा तयार होईपर्यंत मी शिल्लक तर असायला हवा ना. आधीच तर वेदनेने प्राण कंठात आलाय माझे. तेव्हा आपणही तसदी घेऊ नका. दिवाणजी, वैद्यपांची दक्षिणा देऊन टाका पटकन आणि रवानगी करा पटकन. बापरे, सासरी वाढले का बा? काही सासरी वाढले का बा?
अष्टमच्या शनीची वक्रदृष्टी झाली आहे यांच्यावर. शनी महाराजांचे आणि महामृत्युंजयाचे 16 कोटी जाप करावे लागेल यांच्यासाठी. त्याशिवाय काही यांना बरं वाटणार नाही. हे जपूनला आठवडाभर झाले. त्यासाठी लागणाऱ्या सामानाची यादी. ते सगळं सामान तरी दुरुस्त करा. डॉक्टर वैद्यचं काही काम नाही त्याच्यात. मी इथे शेवटच्या धक्का मोजत असताना की तुमची ग्रह शांती का पुढच्या जन्मी यायची माझ्या कामाला उभा गुंडा तुमचे पंचा दिवाणजी 7 रुपयांची दक्षिणा देऊन टाका पटकन आणि रवा मी त्याला चटकन. अगाय ग, अरे बापरे. आता कोण राहिलंय? बोलावलं होतं. कुठे लटकले काय माहिती. स्वाभाविकच आहे. जेथे बाहेर वाट आहे ते मुले काय करणार बिचारे. त्यांना बोलवण्याचं काही प्रयोजनच नव्हतं. बरं, तर आता विलंब नको. तेलाभर पाणी आणा. मंत्रून देतो. शेठजींच्या वेदना ताबडतोब थांबतील. या शेठजी हे पाणी. हा तुम्हाला त्रास देणारा भूत तुमच्या गावागावातील मायातलाच आहे. फार दिवसापासून तो तुमच्या मागे आहे. मात्र आज तो तुमच्या जीवावर उठलेला आहे. पण मी त्याचा समाचार घ्यायला समर्थ आहे. घ्या हे पाणी की समजा पळालाच तो. काहीतरी विपरीतच. गाई ग, काय भयंकर कळाली पोटात. अहो मांत्रिक बुवा, चला उठा, जा आता. नाही म्हणता तो पिशाच तुमच्या पोटात शिरायचा. दिवाणजी, या मांत्रिक बुवाला नोट देऊन टाका एखादी आणि रवानगी करा पटकन. गाई ग, गाई ग. मला मरणापूर्वी काहीतरी सांगायचं आहे. आई कुठे गेली? बोलवा पाहू तिला. आई ये, अशी जवळ आहे. बघितलास ना हा माझा पोटून. आता या वेदना सहन नाही होतो मला. मी यातून वाचते असे वाटत नाही मला. तूच घरातली सगळ्यात वडील. तेव्हा आता सांभाळ कर सर्वांचा. तुझी लाडकी सून, मुलं बाळं, इतके सगळ्यांना सांभाळ. तुझे पाय करीत शेवटचा करू दे मला. अगाई ग, अरे बापरे. काय झालंय काय की तू जरासा तरुणपणी गेलास तर माझ्यासारख्या म्हातारीने काय करायचं. देवा, याला वाचव आणि मला मरण येऊ दे. तुझ्या असह्य वेदना बनवल्या जात नाही रे मला. देवा, तू जरासा गेलास तर मी विष प्राशन करून आपले प्राण देईन. क्षणभर सुद्धा या जगात राहायचं नाही मला.
आई बहिणी तुमचाच का जीव आहे फक्त गणपालवर त्यांनी आमच्यावर केलेली माया उपकार घेऊन आम्ही काय स्पष्ट आहे हो आणि ती विषयाची खूप इकडे या दाखा प्रथम आम्हा सर्वांचे प्राण जातील नंतर तुमचे चला आणा ती विषयाची खूप इकडे कमान पप्पा तुम्ही जर असे निघून गेलात तर माझ्या कॉलेजचा खर्च कोण करणार त्याशिवाय एक्झाम झाल्यानंतर तुम्ही मला ऍपलचा आयफोन देण्यास कबूल केलं होतं ना तो नवीन लॉन्च झालेला अशी नाही सोडणार मी तुम्हाला बघा बघा काय बोलते ही कारके माझा पोटसूळ आणि इथं मोबाईलचं खूळ आणि माझा पोटसूळ प्राणच घेतील माझी गाई ग गाई ग आणि तुमची काय वर्णाची चढावट लागली आहे आधी मला तर मरू द्या आता सगळ्यांचे सगळे उपाय संपले असं समजायचं आहे का मी छोटे महाराज माझी यजमानाची विवरत असताना तुम्ही असेच बसता थोरल्या गुरु महाराजांना आणा की बोलावून त्यांचे प्राण असे कंठात आले असताना त्यांची ध्यानधारणा अजून संपू नये हे आश्चर्यच नव्हे का थोरल्या धर्मोपदेशानं कोणाचं भलं झालंय का कधी आम्ही निघालोच आता तेही इकडे यायला निघालेच असते अरे देवा कसं संकट आलं रे काय असं संकट नैरावरही येऊ नको दिवस तरी बालकांची ही अवस्था पाहून आम्ही तर धंद्यात झालो पोटच्या मुलाप्रमाणे वागवलं त्यांनी आम्हाला जन्मभर आमच्यापैकी त्यांच्यासाठी कोणीही मारायला तयार आहे 4 मरोड पण 4 लोकांचा पोशिंदा मरोड एखाद्या औषधीने आम्ही मरून त्यांचा जीव वाचत असतील तरी आम्ही त्याला नेहमी तयार आहोत बोला बोला आहे कोणाजवळ तुम्हा सगळ्यांची माझ्यासाठी प्राण देण्याची तयारी बघून मला फार फार समाधान वाटत आहे आता शेवटचं गुरुदेवांना बोलवा शेवटचं बंधन करतो आणि प्राण ठेवतो मी जा बोलवा बघू त्यांना लवकर छोटे महाराज गेले तर तिकडे त्यांना ठेवूनच येतो म्हणाले ते बरं बरं ठीक आहे मला जरा मुलांनी आल्यासारखे वाटते मला झोप यावी म्हणून जात असतेस ना ग तू आज बहुधा तिला त्याचा विसर पडला वाटते सर्वांना आपापल्या कामाला जायला सांग आणि गाव तू जायचं करू काय आता जीवराया करू काय आता जीवराया नांदत होते सर्व सुखाने करू काय आता जीवराया करू काय आता जीवराया करू काय आता जीवराया नांदत होते सर्व सुखाने यावं महाराज काना पण ना व्हावा गुरुदेव हा पहा माझा स्नेहशील गोतावळा यातला प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी आपल्या प्राणाची कुरवंती करण्यासही तयार आहे पण म्हणतात ना ज्याचं दुःख आणि मरण त्यालाच भोगायचं असतं आता उद्देशाचे 4 शब्द कानी घाला म्हणजे सद्गती तरी मिळेल एवढ्यासाठी संधी दिली आपणाला शेठजी आपल्या या स्नेहशील मंडळीत सध्या असामान्य व अलौकिक आहे यापैकी प्रत्येकाची प्राणपणाला लावण्याची
पाहुण्याची तयारी पाहून मी देखील आश्चर्यचकित झालो आहे. माझी पती अशी विश्वास असतात ना, काही उपाय सांगण्याऐवजी तुम्ही ध्यान धारणा करीत असतात. मुली, पूर्वाश्रमीचा जरी मी एक वैद्यक व्यवसायी असलो, ज्योतिष, तंत्र, मंत्र या सर्व विद्यांचा मी सखोल अभ्यास केलेला असला तरी सुद्धा कन्या धर्माच्या संकेताप्रमाणे याचा उपयोग करणे गैर वाटते. आम्ही आपापले प्राण घेताना तयार आहोत. तिथे कसला घेऊन कसला कन्या धर्माचा संकेत. अहो, कसले वाढली चर्चा माजवितात. आता एखादी औषध देता की प्राण जाते माझे. काय ग? सावधान, सर्वजण इकडे ऐका. मी काय सांगतो त्याकडे नीट लक्ष द्या. हा शेवटचा एकच उपाय. यात जर यश आलं तर शेठजींचे प्राण निश्चितपणे वाचणार आहे. मात्र आता मात्र मित्र काही नको. लवकर हा ही घ्या तर. वा 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 गुरुदेव, आपण सर्वज्ञ आहात, सर्व विद्या पारंगत आहात. आणा ती माता इकडे, जाऊ द्या धनपालच्या पोटात. हा घे धनपाल. आकर सांडू नको हं. जीवन मरणाचा प्रश्न आहे. अरे अरे काय करताय? थांबा जरा. का? ते औषध त्यांनी घ्यावयाचं नाही, भलताच अनर्थ होईल. हा? औषध आणि अनर्थ हे काय भानगड आहे? हे काय चमत्कारी. तेच तर मला सांगायचं आहे. मी काय सांगते त्याकडे लक्ष द्या. सांगा सांगा गुरु महाराज. हे औषध या पेल्यात तयार आहे. हे औषध जो कोणी घेईल तो क्षणभरातच मरून पडेल आणि त्या क्षणी शेठजींच्या वेदना तर थांबतील, ते बरे खडबडते बरेही होतील. हा? हे काय चमत्कारी? असं कुठं औषध असतं का कधी? वाटून घ्या. हातच्या काकणाला आरसा कशाला? प्रत्यक्षातच पहा. कोण येतं पुढे? आई साहेब या अशा. आता तर आपला वृद्धापकाळच आहे. जीवनातील सर्व सुख तुम्ही उपभोगली, नातूबंधू पाहिले. आता आपल्या लाडक्या मुलासाठी प्राण विसर्जन करण्यास मुळीच हरकत नाही. घ्या हे औषध, वेळ लावू नका. गुरु महाराज, मी तसं म्हटलं होतं हे मान्य आहे मला, परंतु मला मरणाची भीती वाटते आणि माझं दर्शनाचं व्रत सुद्धा अर्धवट राहील आणि प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक जण हा जाणार फक्त त्याच्या पूर्वसंचिताप्रमाणे. त्या फक्त ब्रह्मदेवही फरक करू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे की मुलं बाळ सांभाळणं, इस्टेट सांभाळणं ते सुनवायला शक्य होईल का? आणि अफरातफर हे 4 सोबत आपले कुटुंब तिथे आश्रयाला आहे, त्यांची अफरातफर होईल. सांगा आणि विचार करा, कारण विचार करून घेतलेला निर्णय हा कधीही योग्यच असतो. खरं आहे आई साहेब आपलं म्हणणं. माझंच चुकलं. मी आपल्याला आग्रहच करायला नको होता. बरं ते असो. अरे सुनबाई गेल्या तरी कुठे? इथेच आहे मी. या अशा या. सुनबाई घ्या हे औषध आणि करा शेठजींना वेदनांमधून मुक्त. हे औषध घ्यायला एका पायावर तयार आहे, पण प्रश्न असा की माझी मुलं अद्याप लहान आहेत हो. म्हटलेच आहे ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणूनच तर म्हणते की त्यांचं लालन पालन, शिक्षण संस्करण नीट झालं नाही तर घराण्याचं नाव लौकिक कसं करायला जाईल. आणि जिथे शिकलं पान म्हणजे जन्मदात्री आई
आपल्या मुलाला ऐकायला तयार नाही तिथे माझी काय देणार? अरे ती छान आपण करायला. मी का नाही सांगते? ह्याचा विचार मी वडीलधाऱ्यांसाठी करायला नको का? खरंच की एवढ्या दूरवरचा उपाय सुचलाच नाही मला. आपलं म्हणणं अगदी रास्तच आहे. बरं ते असो. अरे येथून सर्वे गेले तरी कुठे? अरे का हो शेतीची दिवसच्या कंटिन्यू मित्र आपण कुठे पळताय? पळतो कुठे मी? हा इथेच तर आहे. त्याला बोलवायला चाललो होतो. मला वाटलं इतर सगळ्याप्रमाणे तुम्हालाही काही तातडीचं काम आलं की काय? तसं बोलावणं आलंच होतं घरचं, पण मित्रनिष्ठा काही कमी मोलाची बाब नाही. वा 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 आपल्यासारखे जीवाला जीव देणारे मित्र लाभले हे शेतीचे नशीबच म्हणावं. आता विनाकारण विलंब नको. घ्या हे औषध. मला पडतो तुमच्या मला हे औषध घ्यायला नका लावू. नाही नाही माझी बायको विधवा होईल हो. मुलं रस्त्यावर येतील. हो ठीक आहे. धनपालचे खूप उपकार आहे आमच्यावर. आजपर्यंत त्याच्याच पैशाने पंचपक्वान्ने जोडले, तीर्थयात्रा केल्या, राजकारण केलं. जणू काही त्याची संपत्ती आपलीच संपत्ती आहे असं मानलं. पण माझी काही अडचण समजून घ्या हो. आजच्या 8 दिवसाला मुलीचं लग्न आहे. तिचं कन्यादान कोण करेल? त्याशिवाय बायकोने लग्नासाठी एवढ्या भारीच्या साड्या दागिने घेतले. मी मेलो तर ते वाया नाही का जाणार? नाही तसा मी काही मरणारा भीत नाही हो, पण समस्या अशी जटिल होऊन बसली आहे ना म्हणून म्हणतो. बरं मग आता शेतीचा मुलगा मुलगी तयार असतील तर? कोण आम्ही? नाही नाही, तुम्ही असा विचार तरी कसा करू शकता? अजून तर आम्ही काहीच जॉब पाहिलेले नाही. अजून तर आम्हाला शिक्षण करायचंय, करिअर करायचंय, हो की नाही रे? मग त्याशिवाय लग्न, मुलं-बाळं सगळंच काही राहिलंय. संपूर्ण आयुष्य पडलंय आमच्या पुढे. इतक्यातच कसं आम्ही आमचं जीवन संपवणार? शक्य तरी आहे का ते? नको रे बाबा, आम्हाला भीती वाटते फार. मग आणखी कोणी हे औषध घ्यायला तयार आहे का हे विचारायची देखील सोय उरली नाही. कारण सर्वच एकूण पसार झाले आहे. आता करायचं तरी काय? आता फक्त एकच मार्ग शिल्लक आहे, ते म्हणजे सुखाचं मरण. गुरुदेव सगळ्यांनी सांगितलेल्या अडचणी जास्तच आहे, तेव्हा कुणालाही ते औषध घेण्याचा आग्रह करू नका. अखेरचा देवाला प्रणाम करतो आणि देह ठेवतो. आणि डोळे मिटण्याच्या वेळी खाडकानंतर चक्षु उघडणे हे ठीकच झालं म्हणायचं. आता लागू द्या सगळ्यांना पुढच्या तयारीला. त्यापूर्वी मला जे काही सांगायचं आहे मी सांगून टाकतो. सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावे. वस्तुतः क्षणापूर्वी सर्वांनी व्यक्त केलेली निष्ठा खरीच आहे आणि प्रत्येकाची अडचण देखील रास्तच आहे. यात विकल्पांना मुळीच वाव नाही. आपला निष्कर्ष तंतोतंत बरोबर आहे. 100% खरं आहे. तर मग माझ्या शिष्याच्या जीवाची काळजी मीच करायला हवी. म्हणजे हे औषध मी स्वतःच पिऊन घेतो. त्यामुळे माझा जीव तर जाईल, पण शेतींच्या वेदना थांबतील आणि ते बरेही होतील. आम्ही सुद्धा आपली पुण्यतिथी मोठ्या आनंदाने साजरी करू. आम्ही यात्रा देखील करू. स्तुती स्तोत्रे रचून त्याची पुस्तकं मोठं करू आम्ही. आपल्याला चिंता करण्याची कोणीच गरज नाही. चिंतेचं आहेच कुठं कारण त्यांना ना घर ना दार ना आगा ना पिछा. अगदी बरोबर. माझ्या मागे माझ्यासाठी रडणार असं कोणीही नाही.
शेठजी जगावेत व खोट्या मोहमायातून मुक्त व्हावेत एवढीच माझी इच्छा आहे. आत्मा तर अमर आहे. महाराज की जय. गुरुदेव अमर रहे. गुरुदेव अमर रहे. चला आता इथे व्यर्थ वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही. नारळ, कापूर, चंदन, तूप जे काही मिळेल ते जमा करा. पैशाची कसली चिंता करू नका. जेवढे पाहिजे तेवढे मुलींना मागून घ्या. चला चला चला, वेळ नका लावू. चला निघा. वंदन गुरुदेव. शेठजी, आमच्या अंत्येष्टीचं सर्व सामान आता वाया जाणार तर. ते जरी वाया गेला तरी आपण दिलेला गुरुमंत्र मात्र वाया जाणार नाही. आपण ही अखेरपर्यंत चांगलीच साथ दिली. संसाराचं स्वरूप हे असं आहे, जो जाणेल तो भाग्यवान. फक्त रोग निदान झाल्याने वेदना शमत नाही गुरुदेव, त्याची चिकित्सा व्हावी लागते. म्हणजे म्हणायचं तरी काय आहे तुम्हाला? म्हणजे आता या संसारूपी मोहजाला अडकण्याची माझी इच्छा नाही. ब्रह्मचर्य व्रत घ्यावं आणि आपल्या चरणी सादर व्हावं म्हणतो. तशी सध्याच वेळ आलेली नाही. फक्त या अंतर्बाह्य परिग्रहातील ममत्व भावना व आसक्ती तेवढी सोडा. अंतरंग विवेक जागृत ठेवा. निर्मोही गृहस्थ हा मोही संन्यासापेक्षाही श्रेष्ठ समजला जातो. सतत जागृत राहा, अभ्यास करा व नंतरच हा आश्रम पत्करावा. योग्य वेळी माझ्याकडे आल्यास मी आपणास परत जाण्यास सांगणार नाही. ठीक आहे गुरुदेव, मी आपणास वचन देतो की संसारात सतत जागृत आणि स्थितप्रज्ञ राहून मोह आसक्ती कमी करण्याचा प्रयत्न करेल. वंदन गुरुदेव. जयकारा गुरुदेव का. जय गुरुदेव. या विषयरूपी संसारातून करण्यासाठी गुरुदेवांनी आपल्याला जो संदेश दिला आहे तो संदेश संसारातील प्रत्येक जीवमात्रांसाठी अमृताप्रमाणे आहे. तो संदेश संसारातील प्रत्येक प्राणी मात्रांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करू. जय जिनेंद्र. वाया वाया म्हणजे किसी के कोई ना